जळगाव शहरातून दुचाकी चोरीच्या घटना थांबत नाही। बजरंग बोगदा ते पिंपराडा हुडको रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोरून 5 मेच्या रात्री 10:15 वाजेच्या सुमारास तरुणाच्या 30,000 रुपये किमतीची दुचाकी यावेळी चोरट्याने लंपास केली आहे। याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप कैलास आखाडे वय 29 राहणार पिंपराडा हुडको या हाऊसकीपिंग व्यावसायिकाने त्याची होंडा कंपनीची शाईन दुचाकी MH19 CB 4228 ही पंपासमोरील भाजीपाल्याच्या गाडीसमोर लावली होती। ती चोरीला गेली असून या प्रकरणी तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण वानखेडे करीत आहे। पेट्रोल पंपासमोरूनच दुचाकी यावेळी चोरी झाल्यामुळे जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भातली माहिती आज दिनांक 8 मे रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।